टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमजी सध्या आमच्या सोबत आहे। अमितजी, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्याज फाउंडेशनच्या वतीने जुहू बीच क्लिनिंगच्या मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, काय सांगणार? आज या ठिकाणी दिव्यज फाउंडेशन तर्फे एक मेगा बीच क्लिनिंग ड्राईव्ह आयोजित करण्यात आली होती। मोठ्या प्रमाणावरती शाळेतली, कॉलेजमधली मुलं, NSSचे व्हॉलंटियर, स्काउट्स आणि विद्यार्थी आणि या ठिकाणातले नागरिक, या परिसरातले, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती या बीच क्लिनिंग ड्राईव्हमध्ये सहभाग घेतला। आणि दिव्यज फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या क्लीनअपमध्ये अक्षय कुमार पण उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना, युवकांना इन्स्पायर करण्याचं काम या बीच क्लीनअपच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि मुंबई महानगरपालिका या जुहू बीचला स्वच्छ ठेवण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे। आणि आता जुहू बीच हा देशातला वन ऑफ द मोस्ट क्लीनेस्ट बीचेस इन द कंट्री असा तो जाणला जातो। आणि त्यासाठी मी मुंबई महानगरपालिकेचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो आणि दिव्यज फाउंडेशनचेही अभिनंदन करतो, कारण 2022 साली दिव्यज फाउंडेशननी याच विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी बीच क्लीनअप ड्राईव्ह आयोजित केला होता आणि मोठ्या प्रमाणावरती या परिसरातील नागरिकांना इन्स्पायर केलं होतं। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी खूप छान क्लीन ऑलरेडी बीच आहे, याच्या क्रेडिट कोणाला देणार तुम्ही? नाही, याचं क्रेडिट हे मुंबई महानगरपालिकेला आहे, इकडच्या नागरिकांना आहे, या परिसरातील नागरिकांना आहे, समस्त मुंबईकरांना आहे, दिव्यज फाउंडेशनलाही आहे। आणि मला असं वाटतं की हा एक कलेक्टिव्ह एफर्ट आहे, हे एक टीमवर्क आहे। आणि याच्यातनं एक चांगलं उदाहरण समाजासमोर येतं की सर्व समाजातील स्तरातील लोक, त्याच्यामध्ये प्रशासन असेल, राजकीय नेते असतील, अभिनेते असतील, NGOज असतील, नागरिक असतील, सर्व एकत्रितपणे आलं तर कुठलेही उद्देश जे आपल्याला अशक्य वाटतं ते साध्य होऊ शकतं। तरुण पिढी आहे, त्यांना काय संदेश देणार? नाही, तरुण पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इन्स्पायर करण्याचं काम स्वच्छ भारतच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढी ही मोदीजींच्या स्वच्छ भारतच्या संदेशांनी ऑलरेडी इन्स्पायर झालेली आहे। त्यामुळे समस्त तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे हात मजबूत करावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हा भारत विकसित भारत होईल आणि विकसित भारत होण्यामध्ये महाराष्ट्राचं सर्वात मोठं योगदान असेल। खूप धन्यवाद सर तुमच्या। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।